मी तर आज गावागावात जाऊन सांगतोय बाबा, हिंदुत्वाच्या कार्याला मदत करता आली तर करावी, नाही करता आली ना गप घरात बसाव. पण हिंदुत्वाचं जर एखादा कार्य करत असेल तर किमान त्याचे पाय नाही ओढले पाहिजे. विठ्ठल तोपेच्या तोंडावर गेले 2-3 आमदार, महेश दादा लांडगे, संग्राम दादा जगताप, गोपीचंद पडळकर साहेब आणि ते नितेशजी राणे साहेब. हे सध्या म्हणजे विलन झाले हिंदुस्थानात, हे विलन झाले, विलन. कट्टर हिंदुत्ववादी विचाराची जी पोरं आहे ती जरी पाठीशी उभी राहिलेली असली, कडवट हिंदुत्ववादीची माणसं आहे ती जरी पाठीशी उभी राहिलेली असली, तरी इतरत्र जर आपण पाहिलं तर म्हणजे फार वेगवेगळ्या पद्धतीने बघितलं जातंय. कसं आहे हिंदू धर्म पुढे जायलो. आज मला सांगा, ह्या 2-4 नेत्यांचा आदर्श घेऊन जर एखाद्या दुसऱ्या नेत्याला वाटत असेल आपण अशी भूमिका घ्यावी, तर ते काय आधी बघल यांना रिस्पॉन्स कसा आहे ते चेक करू. आधी काय बघणार तो, या 2-4 जणांना रिस्पॉन्स कसा आहे. मग त्याला जर कळालं अरे लय भारी हिंदू साथ देतोय, हिंदू पाठीशी उभा राहतोय, मग ते काय म्हणतील आपण ही भूमिका घेऊ. पण त्यांना जर असं वाटलं भविष्य काळात की राव हे 2-4 जण तर तोपेच्या तोंडावर गेले, विलन झाले, यांना तर वेगवेगळ्या पद्धतीने शिव्या शाप देत आहेत, काय म्हणतील ते, नको बाबा ईश्वर अल्लाह तेरो नाम सबको सन्मती दे भगवान. काय होईल तो भूमिका कशी घेईल. चला चाललंय 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 चाललंय, जाताय जमिनी जाऊ द्या, कापल्या जाताय गाई. मी सांगतो ज्या दिवशी देशातला सगळा हिंदू हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकत्रित येईल त्या दिवशी या देशात एक पण गाय कापली जाणार नाही, एक सुद्धा.